नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत वर्ग 12वा विषय इंग्रजी चॅप्टर 1.6 इंटू द विल्ड और इंटू द वाइल्ड यामधील पार्ट सेकंड ट्रॅकिंग द पॅन्थर ऑफ नगरहोले. आता चला सुरुवात करूया मग पार्ट सेकंडला. शाज जंग इज अ वाईल्ड लाईफ फोटोग्राफर, सिनेमॅटोग्राफर, बिग कॅट ट्रॅकर, मॅन ॲनिमल कन्फ्लिक्ट रिझोल्युशन सीकर अँड लॉज ओनर ऑल रोल्ड इन टू वन. की ज्याच्याबद्दल आपण बघणार आहोत ती व्यक्तिरेखा आहे शाज जंग. तो काय आहे तर तो वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आहे की जंगली प्राणी, वनस्पती, पक्षी, कीटक म्हणजे जे काही या जंगलामध्ये आहे, जे जंगलातलं जे जीवन आहे, या जीवनातली जी फोटोग्राफी आहे त्यांचे फोटो काढण्याचं काम हे वाईल्ड लाईफ फोटोग्राफर म्हणून तो करतो. देन ही इज अ सिनेमॅटोग्राफर. त्याचबरोबर तो बिग कॅट ट्रॅकरसुद्धा आहे की हे जे प्राणी आहेत पॅन्थर, लेपर्ड, लॉयन, टायगर यांच्या बिग कॅट फॅमिलीचे त्यांना ट्रॅक करण्याचं कामसुद्धा तो करतो. मॅन ॲनिमल कन्फ्लिक्ट रिझॉल्युशन सीकर. त्याचबरोबर माणूस आणि प्राणी यांच्यामधला जो संघर्ष आहे तो संघर्ष मिटवण्याचं, संघर्ष सोडवण्याचं कामसुद्धा तो करतो. आणि त्याचबरोबर ही इज अ लॉज ओनर. तो एका लॉजचा मालकसुद्धा आहे. ऑल रोल्ड इन टू वन की एकच व्यक्ती इतक्या साऱ्या भूमिका पार पाडताना आपल्याला इथं पाहायला मिळते. वेन ही इज अवे फ्रॉम द जंगल्स ऑफ नगरोली, ऑफिशियली कॉल्ड द राजीव गांधी नॅशनल पार्क. की जेव्हा तो या नगरोली म्हणजे ज्याला आपण अधिकृतरित्या राजीव गांधी नॅशनल पार्क म्हणून, याच्यापेक्षा जेव्हा तो दूर असतो किंवा जेव्हा तो या ठिकाणी नसतो तेव्हा तो काय करत असतो, ही इज लीडिंग फोटोग्राफी सफारीज इन आफ्रिका. तर तो आफ्रिकामधील त्या वनक्षेत्रांमध्ये वनयात्रा करत असतो, त्या ठिकाणी फोटोग्राफी करत असतो. किंवा मग काय करत असतो, ऑर शोकेसिंग हिज वर्क ॲट आर्ट गॅलरीज इन कॅपिटल सिटीज अँड स्पीकिंग टू दोज इंटरेस्टेड इन कॉन्झर्विंग द प्लॅनेट्स रिचेस. की तो मोठ्या मोठ्या शहरांमध्ये आर्ट गॅलरीमध्ये आपलं जे काम आहे, आपले जे फोटो आहेत त्याचं प्रदर्शन भरवण्याचं काम करतो. त्याचबरोबर जे लोक हे जे आपलं प्लॅनेट आहे, ही जी आपली अर्थ आहे, आपली पृथ्वी आहे, हा आपला जो ग्रह आहे, या ग्रहावर जी समृद्ध परंपरा आहे, निसर्ग समृद्ध परंपरा आहे, त्या समृद्ध परंपरेला संवर्धन करण्यासाठी जे जे इंटरेस्टेड असतील त्या सर्वांसोबत वार्तालाप करण्याचं काम शाज जंग करतो. शाज recalls with great clarity the incident that ultimately leads to his answering the call of felines over a career dedicated to finance. त्यांचं वित्तीय क्षेत्रातील करिअर सोडून या कॅट फॅमिलीच्या ट्रॅकिंगसाठी किंवा हे जे लेपर्ड आहे, पॅन्थर आहे, टायगर आहे, त्यानंतर लॉयन आहे, यांच्या शोधात किंवा यांच्यावर काम करण्यासाठी तुम्ही कसे आला या प्रश्नाचं उत्तर देताना शाज अत्यंत स्पष्टपणे त्या इन्सिडेंटचं, त्या प्रसंगाचं वर्णन करतो. कोणता आहे प्रसंग तो बघूयात. इट वॉज समवेअर अराउंड सनसेट. आणि तो वर्णन करायला सुरुवात करतो. इट वॉज समवेअर अराउंड सनसेट. आता जवळपास सूर्यास्त होणार होता. वी वेअर ॲट जंक्शन. आम्ही जंक्शन, ज्या ठिकाणी रस्ते एकत्र येते त्या ठिकाणाला आपण जंक्शन म्हणतो, तर त्या ठिकाणी होतं. द डिअर वेअर कॉलिंग. त्या ठिकाणून हरणांचा आवाज येत होता. ही सेज वी वेंट अराउंड अ ब्लाइंड टर्न. की आम्ही त्या आवाजाच्या दिशेने त्या टर्नवर गेलो. ही कंटिन्यूज अँड अप अहेड ऑन द पाथ वॉज दिस ओल्ड लेपर्ड. आणि तिथं समोर असलेल्या रस्त्यात
त्यांना हा लेपर्ड, हा चिता दिसला. यू कुड टेल ही वॉज पास्ट हिज प्राईम. त्याच्याकडे बघून असं वाटत होतं की आता त्याचं जे तारुण्य आहे, त्याचा ऐन उमेदीचा काळ आहे, जो तारुण्याचा काळ आहे, तो तारुण्याचा काळ त्याचा निघून गेला होता. म्हणजे तो म्हातारा लेपर्ड, वृद्धत्वाकडे झुकलेला लेपर्ड होता. द जंगल हॅड टेकन अ टोल ऑन हिम. जणू काही जंगल त्याच्याकडून कर वसुली करत होती, अशा पद्धतीने वाटत होतं. ही ओनली हॅड 3 कॅनाइन्स. आता त्याला फक्त 3च जे अंकुशीदार दात आहे, सुळ्याचे दात आहे, तेवढेच दात राहिलेले होते. हिज आईज वेअर सॅगिंग. त्याचे डोळे हे खोल गेले होते, लोंबले होते. ही वृद्धत्वाची निशाणी आहे. क्लोज टू दिस लेपर्ड वॉज अनादर व्हेरी यंग गुड लुकिंग मेल हू वॉज सून टू कम इन टू हिज प्राईम. आणि त्याच्याच जवळ एक दुसरा चिता होता, जो बऱ्यापैकी तरुण होता, गुड लुकिंग होता आणि मेल नर चिता होता, जो लवकरच आता त्याच्या तारुण्यात येणार होता, लवकरच तो मॅच्युअर होणार होता. इट वॉज लाईक लुकिंग ॲट द पास्ट अँड द प्रेझेंट. या दोनही चित्त्यांकडे, दोनही लेपर्डकडं बघल्याच्या नंतर असं वाटत होतं की एक भूतकाळ आहे आणि एक वर्तमान काळ आहे. या ठिकाणी भूतकाळ म्हणजे जो म्हातारा चित्ता आहे किंवा वृद्ध चित्ता, वयस्कर चित्ता आहे, त्याला पास्ट म्हटलेलं आहे. आणि जो तरुण चित्ता आहे, जो यंग लेपर्ड आहे, त्याला प्रेझेंट असं संबोधण्यात आलेलं आहे. इट वॉज क्लिअर दॅट देअर वॉज गोईंग टू बी अ फाईट. आणि आता हे स्पष्ट झालेलं होतं की आता या ठिकाणी या दोघांमध्ये फायटिंग होणार आहे. अनफॉर्च्युनेटली द सन वॉज सेटिंग. पण दुर्दैवानं आम्ही ते पाहू शकत नव्हतो, कारण सूर्यास्त होत होता. अँड वी हॅड टू लिव्ह. आणि आता आम्हाला निघायला हवं होतं. बट द नेक्स्ट मॉर्निंग आय वेंट बॅक टू द स्पॉट. पण दुसऱ्या दिवशी सकाळी मी पुन्हा त्या जागेवर, त्या स्पॉटवर गेलो. सिटिंग ऑन अ हाय रॉक वॉज दॅट यंग लेपर्ड. आणि त्या ठिकाणी एका उंच खडकावर तो तरुण लेपर्ड बसलेला होता. ब्लड वॉज ड्रिपिंग फ्रॉम अ गॅश अक्रॉस हिज फेस. त्याच्या चेहऱ्यावर जे कट आले होते, ज्या खुणा आल्या होत्या किंवा चिरा निर्माण झालेल्या होत्या, लागलेलं होतं, त्यातून रक्त खाली वाहत होतं, खाली पडत होतं. ही सॅट देअर लाईक ही वॉज अ किंग ऑफ जंगल. आणि तो त्या ठिकाणी अशा पद्धतीने बसला होता, जणू काही तो या जंगलाचा राजाच होता. आय न्यू राईट देन दॅट ही हॅड टेकन ओव्हर, दॅट इट वॉज द बिगिनिंग ऑफ न्यू जर्नी फॉर हिम अँड फॉर मी. आणि त्या ठिकाणी शाहजंगला कळालेलं होतं की देन ही हॅड टेकन ओव्हर, की हा जो यंग लेपर्ड आहे, हा जो तरुण चिता आहे, तो या फायटिंगमध्ये जिंकलेला होता. आणि इट वॉज द बिगिनिंग ऑफ न्यू जर्नी फॉर हिम. ती त्याच्या जीवनाची नवीन सुरुवात होती. अँड फॉर मी. आणि माझ्याही जीवनाची नवीन सुरुवात होती, असं या ठिकाणी शाहजंग म्हणतात. आता चला येऊया पेज नंबर 60वर. फोटोग्राफ्स ऑफ दॅट लेपर्ड द विक्टर स्कारफेस ॲज शाज नेम्ड हिम not only made Shaz famous among India's wildlife community but also led to Shah's enviable reputation as a chronicler of the wild. की या लेपर्ड, या चित्याचे, हा जो जिंकलेला चित्ता होता, यंग चित्ता, त्याचा जो फोटो याने काढले होते शाहजंगनी, या चित्याला त्यांनी नाव दिलं होतं स्कारफेस. शाहजनी त्याला नाव दिलं होतं. या फोटोंमुळे फक्त इंडियाच्या वाईल्ड लाईफ कम्युनिटीमध्ये शाहजंग फेमसच झाला नाही, तर एक चांगल्या पद्धतीची एक रेप्युटेशन, एक हेवा वाटणारी अशी रेप्युटेशन, अशी प्रतिष्ठा या शाहजंगला या वाईल्ड लाईफमध्ये मिळालेली. या ठिकाणी एक क्रॉनिकलर नावाचा शब्द दिलेला आहे. क्रॉनिकलर या शब्दाचा अर्थ होतो अ पर्सन हू राईट्स अकाउंट्स ऑफ इम्पॉर्टंट ऑर हिस्टॉरिकल इव्हेंट. की अशा पद्धतीच्या महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक गोष्टींची नोंद ठेवणारा व्यक्ती हा क्रॉनिकलर आहे. आणि यांनी तेच केलं होतं.
थ्रू माय जर्नी ऑफ फोटोग्राफिंग स्कारफेस आय हॅव डिस्कवर्ड अदर लेपर्ड्स. आणि ज्यावेळेस तो स्कारफेस या नाव दिलेलं त्यांनी त्या लेपर्डला, स्कारफेसची फोटोग्राफी करत होता, त्याच्या या प्रवासात त्यांनी बाकीच्या लेपर्ड्सचा सुद्धा शोध लावला. हिज मेट्स अँड डिस्कवर्ड हिज नेमायसिस टायगर्स. आणि त्यांचे जे साथी आहे, सहकारी आहे, त्यांचे जे इतर सहकारी किंवा रायवल शत्रू वगैरे आहे, यांचासुद्धा शोध लागला, टायगर्सचा शोध लावला. आय ऑल्सो डिस्कवर्ड द करंट प्रोटॅगनिस्ट ऑफ माय वर्क साया. आणि त्याचबरोबर या कथेचा नायक, ज्यासाठी महत्त्वाचा असलेला हिरो आहे, त्याच्या कार्याचा, ज्याचं नाव आहे साया, त्याचाही यांनी शोध लावला व्हाईल ट्रॅकिंग स्कारफेस. आणि हा शोध त्यांनी तेव्हाच लावला ज्यावेळेस तो या स्कारफेसला ट्रॅक करत होता. दिस इज द वर्ल्ड फर्स्ट ब्लॅक पॅन्थर. मग साया काय? तर साया हा जगातला पहिला ब्लॅक पॅन्थर होता म्हणे. द बिहेवियर ऑफ विच इज बीइंग डॉक्युमेंटेड सो इंटिमेटली ऑन कॅमेरा. की त्याचं जे वर्तन आहे, ते वर्तन या कॅमेऱ्यावर अत्यंत इंटिमेटली, खऱ्या पद्धतीनं, सच्चेपणानं डॉक्युमेंटेशन त्याचं होत होतं. बाय ट्रॅकिंग इट्स मुवमेंट्स. आणि हे त्याच्या ज्या छोट्या छोट्या हालचाली, या छोट्या छोट्या हालचालींद्वारे हे डॉक्युमेंटेशन या ठिकाणी घडलेलं पाहायला मिळते. सो फॉर ऑल द रिसर्च ऑन द ॲनिमल हॅज बीन डन थ्रू कॅमेरा ट्रॅप्स. म्हणून हे जे ॲनिमल्स आहेत, हे जे प्राणी आहेत, या सर्व प्राण्यांवरचं रिसर्च, या सर्व प्राण्यांवरचं संशोधन हे कॅमेऱ्याच्या मदतीतून, कॅमेरा ट्रॅपमधून केल्या जात होतं. थ्रू मेनी मंथ्स ऑफ टॉईल शाज हॅज मॅनेज टू कलेक्ट प्रिसियस फुटेज including that of animal mating to piece together the incredible landscape of Black Panther's life. आणि बऱ्याच महिन्याच्या प्रयत्नानंतर शाजने खूप चांगल्या पद्धतीनं महत्त्वाचं जे फुटेज आहे, हे फुटेज त्यानं मिळवलं. त्या फुटेजमध्ये ॲनिमल मीटिंग, की प्राण्यांमधील जो संबंध, साथ आहे, त्याबद्दल माहिती होती. आणि त्याचबरोबर पीस टुगेदर हा शब्द दिलेला आहे. पीस टुगेदर या शब्दाचा अर्थ होतो क्रिएट समथिंग बाय जॉईनिंग सेपरेट पार्ट्स ऑफ इट टुगेदर. की वेगवेगळे पार्ट एकत्र करून, वेगवेगळे भाग एकत्र करून काहीतरी तयार करणे, दॅट इज कॉल्ड पीस टुगेदर. द इनक्रेडिबल लँडस्केप ऑफ ब्लॅक पॅन्थर्स लाईफ. की ब्लॅक पॅन्थरच्या जीवनाचे वेगवेगळे भाग एकत्र करून एक चांगल्या पद्धतीचं फुटेज या ठिकाणी शाद जंग यांनी तयार केलेलं आहे. साया, स्कारफेस अँड पारदूस द लेपर्ड दॅट लॉस टू स्कारफेस. की साया जो ब्लॅक पॅन्थर आहे, स्कारफेस जो यंग लेपर्ड आहे, जो जिंकलेला होता, आणि पारदूस तो चिता जो या स्कारफेसकडून हारलेला होता. हॅव ऑल्सो लेड शाज डाऊन अ डिफरंट पाथ ऑफ डिस्कवरी. की या सगळ्यांमुळे एक वेगळ्या प्रकारचा शोध लावण्याची जी बुद्धी आहे किंवा जी तर्कसंगत संकल्पना आहे, ती त्याला सुचली. लर्निंग अबाउट देम अँड द लॉस टू देअर हॅबिटॅट हॅज लेड शॅज टू क्रिएट द बफर कन्फ्लिक्ट रिझॉल्युशन ट्रस्ट ऑफ इंडिया. की त्यांच्याबद्दल जाणून घ्यायचं होतं, त्याला शिकायचं होतं. त्याचबरोबर की त्यांचं जे हॅबिटॅट आहे, त्यांचं जे वास्तव्य आहे, हे कशा पद्धतीनं विसरत चाललेलं आहे किंवा कशा पद्धतीनं हरवत चाललेलं आहे, या सगळ्यांमुळं शाजला बफर कन्फ्लिक्ट रिझॉल्युशन ट्रस्ट ऑफ इंडिया BCRTI स्थापन करण्याची एक संकल्पना त्याच्यासमोर निर्माण आली. आणि त्याच्यामुळे त्यांनी या सगळ्या गोष्टीमुळे त्यानं BCRTI ही संस्था स्थापन केली. इट्स ॲन एजन्सी दॅट एज्युकेट्स विलेजर्स हू लिव्ह ऑन द फ्रिंज ऑफ द फॉरेस्ट ऑन द इम्पॉर्टन्स ऑफ कॉन्झर्वेशन. की ही एक अशा पद्धतीची एजन्सी होती ज्यामध्ये खेड्यातल्या लोकांना या जंगलाच्या कृपेवर कशा पद्धतीनं जगायचं, त्याचं महत्त्व,
कॉन्झर्वेशन संवर्धनाचं महत्त्व सांगायचं कसं याबद्दल ती शिक्षण देत होती. वी आर इन द हार्ट ऑफ मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट झोन एक्सप्लेन्स शाज. की आपण कुठे आहोत, आपण मॅन ॲनिमल यांचा संघर्ष होणारा जे झोन आहे, जो प्रदेश आहे, त्या प्रदेशाच्या मधात आहोत. देर इज नो स्पेसिफिक बफर झोन हिअर अराउंड नगरहोल. की नगरहोलेच्या अगोदर म्हणजे आजूबाजूला कोणत्याही प्रकारचा एक विशेष बफर झोन नाही आहे. द कोर एरिया ऑफ द फॉरेस्ट एंड्स वेअर द फील्ड्स बिगिन. की या जंगलाचा जो मध्य भाग आहे तो अशा ठिकाणी संपतो की ज्या ठिकाणाहून शेत चालू होतात. म्हणजे ते जंगल जिथून संपते तिथून शेतं चालू होतात. इन ड्राय सीझन एलिफंट अँड वाईल्ड वोर इन्कर्जन्स इन टू फील्ड्स आर व्हेरी कॉमन. की ड्राय सीझनमध्ये हत्ती असतील किंवा रानडुकरं असतील की यांचे हल्ले या शेतावर होतात किंवा ते त्या शेतात धुडगूस घालतात, धुमाकूळ घालतात. ओल्डर लेपर्ड्स की थोडे वयस्कर चित्ते लाईक पारदूस who have lost territory in the forest often carry away livestock from villages. की हे जे चिते वगैरे प्राणी आहेत हे काय करतात की त्यांना जंगलामध्ये त्यांचा जो प्रदेश आहे त्यांनी तो लॉस्ट केलेला आहे, तो त्यांच्याकडून हरवलेला आहे, तिथून ते निघून गेलेले किंवा त्यांच्याकडे तो प्रदेश नाही. मग अशा वेळेस हे काय करतात, तर अशा वेळेस हे आजूबाजूच्या गावामधील जे काही पशुधन आहे, बकऱ्या, मेंढी असेल किंवा इतर गाय, बैल किंवा त्यांचे छोटे छोटे जे कालवड वगैरे आहे, अशा पद्धतीचे छोटे छोटे प्राणी हे उचलून आणण्याचं काम करतात. दिस क्रिएट्स रिझनमेंट अमंग लोकल टुवर्ड्स द ॲनिमल्स ऑन ओकेजन्स लीडिंग टू अनप्लीजंट सिच्युएशन. मग ह्या सगळ्या गोष्टीमुळे इथं असणारे जे लोकल आहेत, तिथं असणारे जे स्थानिक नागरिक आहेत, या नागरिकांमध्ये, या खेड्यातील लोकांमध्ये या प्राण्यांप्रती एक नकारात्मक भावना निर्माण होते. एक असमाधानकारक सिच्युएशन या ठिकाणी तयार झालेली आपल्याला पाहायला मिळते. पुटिंग टुरिस्ट करन्सी टू गुड यूज अंडर द BCRTI अम्ब्रेला शाज प्रोव्हाइड लोकल विथ व्होकेशनल ट्रेनिंग. आणि मग BCRTIच्या माध्यमातून एक टुरिस्ट करन्सी मिळावी या उद्देशानं शाजनं आजूबाजूच्या स्थानिक लोकांना एक व्होकेशनल, एक व्यावसायिक ट्रेनिंग देण्याचा प्रयत्न केला. विथ द एम ऑफ एज्युकेटिंग लोकल्स ऑन द मेरिट्स ऑफ कॉन्झर्वेशन अँड हेल्प देम बेनिफिट फ्रॉम टुरिस्ट करन्सी. की या मागचा उद्देश काय होता की एकतर निसर्ग संवर्धनाचे फायदे या लोकांना समजतील आणि त्याचबरोबर त्यांना या टुरिझममधून कशा पद्धतीनं पैसा कमवता येईल हाही फायदा या ठिकाणी होईल, ही मदत त्यांना होईल. द व्हिजिटर्स ॲट द रिसॉर्ट आर वेलकम टू व्हॉलंटियर टू टीच अ स्किल्स ट्रेनिंग क्लास ऑफ देअर चॉईस. की तिथं असलेले जे व्हिजिटर्स आहेत त्यांनी या व्हॉलंटियर्सला त्यांच्या आवडीचं जी कौशल्य आहे त्याचं ट्रेनिंग दिलं, त्याचे क्लास घेतले. द अक्वायर्ड स्किल एनेबल लोकल्स टू फाइंड एम्प्लॉयमेंट विथ एनी ऑफ द न्यूमरस वाईल्ड लाईफ रिसॉर्ट्स इन द रिजन इफ नॉट अ फार अवे सिटी. मग त्यांना जे आवश्यक होतं ते स्किल्स त्यांना मिळाल्यानंतर, ते कौशल्य त्यांनी प्राप्त केल्यानंतर त्यांना आजूबाजूच्या वाईल्ड लाईफ रिसॉर्टमध्ये तिथल्या प्रदेशातल्या नोकरी मिळाली, काम मिळालं. आणि ज्यांना तिथे काम मिळालं नाही त्यांना दूर सिटीमध्ये काम मिळालं. मदेगौडा इज वन सच ॲग्रिकल्चरिस्ट हू इज ट्रेन्ड ॲट BCRTI अँड नाऊ अ सर्टिफाईड नॅचरलिस्ट एम्प्लॉईड बाय द बायसन. की मदेगौडा हा एक शेती करणारा व्यक्ती होता पहिले. तो आता ट्रेनिंग घेतल्यानंतर BCRTIकडून ट्रेनिंग घेतल्यानंतर तो एक सर्टिफाईड नॅचरलिस्ट झालेला आहे. तो प्रकृती किंवा जीववैज्ञानिक झालेला आहे आणि त्याला काम पण मिळालेलं आहे. इन द पास्ट आय हॅव लॉस्ट ऑलमोस्ट 80% ऑफ अ सीझन्स यील्ड ऑफ शुगर केन टू सच ॲनिमल अटॅक्स. की त्यानं आपला अनुभव सांगताना असं सांगितलं
की भूतकाळामध्ये किंवा याच्या अगोदर हे जे ॲनिमल अटॅक करायचे किंवा हे जे प्राणी वगैरे शेतात घुसायचे, धुमाकूळ घालायचे, याच्यामुळं त्याच्या ऊसाचं 80% नुकसान ते ऊसाच्या पिकाचं त्याचं व्हायचं. आय यूज टू हेट देम. यामुळं मी त्या प्राण्यांचा तिरस्कार करायला लागलो, द्वेष करायला लागलो. बट नाऊ आय हॅव लर्न्ड हाऊ इम्पॉर्टंट दीज ॲनिमल्स आर अँड द व्हॅल्यू ऑफ प्रोटेक्टिंग देम. पण आज मला कळालेलं आहे की हे प्राणी किती महत्त्वाचे आहेत आणि त्यांचं संरक्षण करणं, त्याचं संवर्धन करणं किती महत्त्वाचं आहे, त्याची किती किंमत आहे. ही सेज आय हॅव नोन दीज जंगल्स फॉर 35 इयर्स. की मी या जंगलाला 35 वर्षापासून ओळखतो, 35 वर्षापासून या जंगलाच्या सहवासात मी आहे. आय नो व्हेअर द ॲनिमल्स आर अँड आय रिअलाइज आय कॅन गाईड विजिटर्स अँड गेट पेड फॉर इट. की मला माहीत आहे कुठला प्राणी कुठे आहे आणि मी ते जाणवू शकतो. त्याचबरोबर मी इथं येणाऱ्या व्हिजिटर्सना, पर्यटकांना गाईड करू शकतो, त्यांना मार्गदर्शन करू शकतो, त्यांना ते प्राणी दाखवू शकतो आणि त्यासाठी मला पैसेसुद्धा मिळतील. इन अ वे द ॲनिमल्स आर पेईंग मी बॅक. की एका प्रकारे हे प्राणी मला कमाई करून देत आहेत, मला मिळकत करून देत आहेत, मला पैसे मिळवून देत आहेत. द फॉरेस्ट्स हॅव टॉट मी मेनी थिंग्स. जंगलानं मला बरंच काही शिकवलं, बऱ्याच गोष्टी शिकवल्या. फॉर इन्स्टन्स, लिसनिंग इज अ सेन्स फार मोर इम्पॉर्टंट दॅन साईट. की दृश्यपेक्षा आपण जे ऐकतो ते आपल्याला खूप चांगल्या पद्धतीच्या संवेदना प्राप्त करून देतं. यू हॅव टू स्विच ऑफ युअर व्हेकल, सीट अँड लिसन. की तुम्हाला जंगलात गेल्यानंतर तुमचं जे वाहन आहे ते वाहन तुम्ही बंद करून ठेवलं पाहिजे, एका ठिकाणी शांत बसलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. फॉर द फॉरेस्ट इज कॉन्स्टंटली कम्युनिकेटिंग थ्रू द व्हॉइसेस ऑफ बर्ड्स अँड ॲनिमल्स, ही एक्सप्लेन्स. कारण जंगल आपल्यासोबत सदैव अविरतपणे आपल्यासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असतं. ते कशाद्वारे? तर प्राणी आणि पक्षी यांच्या आवाजाद्वारे जंगल आपल्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करतं. ट्रॅकिंग अँड ॲनिमल ऑल्सो टीचेस यू लाईफ लेसन्स. की ज्यावेळेस तुम्ही ॲनिमल ट्रॅकिंग करतात, ते शोधता, त्यांच्यावर पाळत ठेवता किंवा फोटोग्राफीसाठी त्यांना त्या कॅमेऱ्यात कैद करता, अशा वेळेस तुम्हाला जीवनाबद्दल बरेचसे धडे शिकायला मिळतात. द ब्लॅक पॅन्थर हॅज टॉट मी पेशन्स. तो जो ब्लॅक पॅन्थर आहे, या ब्लॅक पॅन्थरनं मला पेशन्स, संयम शिकवला. बट अबोव ऑल इट हॅज टॉट मी नेवर स्टॉप डिस्कवरिंग. आणि त्याचबरोबर त्याने हेही शिकवलं की आपण कधीही शोध लावणे किंवा काहीतरी शोधणे हे थांबवलं नाही पाहिजे. देर आर जस्ट सो मेनी अमेझिंग एक्सपिरियन्सेस टू लर्न अँड टू शेअर विथ द वर्ल्ड. असे बरेचसे आश्चर्यकारक अनुभव आहेत जे आपल्याला शिकता येतात आणि बाकीच्या जगासोबत ते शेअर करता येतात. अशा पद्धतीने निसर्गाचं खूप चांगलं वर्णन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे ट्रॅकिंग द पॅन्थर ऑफ नागरहोले या पार्टमधून. इथे पार्ट सेकंड पूर्ण होतो. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉनला एकदाच क्लिक करा. याच्या अगोदर केलेलं असेल तर आता नव्याने करण्याची आवश्यकता नाही. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, नातेवाईकांमध्ये शेअर करा. काही अडचण असेल, काही सजेशन असेल तर कमेंट बॉक्स तुमच्यासाठी खुला आहे, त्या ठिकाणी तुम्ही काहीही लिहू शकता. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू. थँक्स अ लॉट अँड बी हॅप्पी. एन्जॉय युअर लाईफ.